नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत मस्त झटपट होणारी अशी चमचमीत अंडा करी कशी बनवायची। फ्राइड एग करी करत आहोत। सोपी रेसिपी आहे, कुठलंही वाटण करण्याची गरज नाही। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तुम्ही ही बनवू शकता। त्याचबरोबर मस्त चविष्ट अशी ही भाजी तयार होते। रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। फ्राइड एग करी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत। तर इथं मी 4 अंडी घेतलेली आहेत। गॅसवर कढई चांगली गरम झाली आहे, यामध्ये थोडंसं तेल घातलंय आणि अशा पद्धतीने अंडा आपल्याला यावरती फोडून टाकायचं आहे। वरून थोडंसं लाल तिखट, मीठ आणि हळद घालायची आहे, म्हणजे या अंड्याला चव छान येते। आणि मीडियम फ्लेमवर हे अंड आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथं बघा, एका बाजूने अंड चांगलं फ्राय झालंय। आता पलटी करून आपल्याला ते दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचंय। अशाच पद्धतीने आता मी उरलेली 4ही अंडी फ्राय करून घेणार आहे। मी इथं 4 अंडी घेतली आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथं बघा, मस्त अशी आपली सगळी अंडी फ्राय करून झालेली आहेत। आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचंय। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा। 2 मोठ्या आकाराचे कांदे मी अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत। हा कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथं बघा, कांदा चांगला परतलाय। आता यामध्ये घालूया 2 चमचे आलं लसूण पेस्ट। तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं लसूण थोडंसं कुटून यामध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकतं। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा 2-3 मिनिटं आपल्याला ही चांगली पेस्ट तेलावरती कांद्यासोबत परतून घ्यायची आहे, म्हणजे याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल। तर इथं मी 1-2 मिनिटं आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो। पुन्हा 2-3 मिनिटं चांगलं परतून घेऊया। तर इथे टोमॅटो चांगला परतलाय। आता याच्यावर आपल्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची आहे, म्हणजे मऊ असा टोमॅटो शिजला जाईल आणि आपल्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येईल। तर इथे बघा, 2 मिनिटं मी चांगली वाफ काढली आहे। मस्त मऊ टोमॅटो शिजला गेलाय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला सगळे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथं मी घालते 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर घरगुती मसाला, आपला जो नेहमीचा वापरायचा काळा मसाला असतो तो इथं घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचाभर धने पावडर आणि पाव चमचा हळद घालत आहे। हे सगळे पावडर मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर इथे आपले सगळे पावडर मसाले चांगले परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर इथे मी साधारणपणे 1.5 ग्लास इतकं पाणी घालणार आहे। मी जी क्वांटिटी तुम्हाला दाखवत आहे तेवढी क्वांटिटी 3 लोकांसाठी अगदी पुरेशी आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये फ्राय केलेली अंडी घालून घेऊया आणि मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं हा रस्सा किंवा ही करी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त ही भाजी आपल्याला 8 ते 10 मिनिटं चांगली उकळून द्यायची आहे। तर इथे बघा, 8 ते 10 मिनिटं मस्त अशी आपली ही अंडा करी उकळून झालेली आहे। छान सुगंध येतोय। तर इथे आपली फ्राइड एग करी बनवून तयार आहे। गॅस बंद करूया आणि लगेचच आपल्याला ही गरमागरम सर्व करायची आहे। तर ही फ्राइड एग करी तुम्ही भात, भाकरी, चपाती, रोटी, नान कशासोबतही खाऊ शकता। मस्त लागते। तर या पद्धतीने एकदा ही अंडा करी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। सोपी रेसिपी आहे, कुठलंही वाटण करण्याची गरज नाही, झटपट तयार होते।
रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.